नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबईतील महापे येथे वाहन विमा नूतनीकरणाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे यांना अटक करण्यात आली आहे। छाप्यामध्ये 32 एजंट काम करत असल्याचं आढळलं असून मोबाईल, सिम कार्ड, हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले। सुमारे 14 लाख रुपयांच्या फसवणुकीचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जातोय। व्हेकल इन्शुरन्सच्या नावाखाली फेक कॉल सेंटर चालवलं जायचं आणि त्या अनुषंगाने लोकांना फसवलं जायचं। अजून माहिती घेतली असता त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की ही जी लोक होती ती लोक समोरील व्यक्तीला, कस्टमर्सला डाटा त्यांच्याकडे प्राप्त होता आणि त्या अनुषंगाने कॉल करून सदर इन्शुरन्स क्लेम हा कमी किमतीमध्ये, इन्शुरन्स जो आहे तो प्रीमियम जो आहे तो कमी किमतीत आम्ही आपल्याला देऊ अशी ते त्यांना भूलथापा देत होते आणि त्याच्या अनुषंगाने सदर कस्टमर हा त्यांच्याकडे इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरत होता। इन्शुरन्सचं प्रीमियम भरल्यानंतर ते मात्र कुठल्याही प्रकारे कंपनीकडून जे मेजर मोटर जनरल इन्शुरन्सच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे ते तो प्रीमियम पे करत नव्हते आणि जेव्हा समोरचा कस्टमर्स फोन करायचा तेव्हा हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकायचे।